मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या डहाणू तालुक्यातल्या विवळवेढे कातकरी पाड्यामध्ये आजही पाण्यासाठी पायपीट सुरू आहे। माणसं आणि जनावरं एकाच डबक्यावर तहान भागवत आहेत। किती विदारक परिस्थिती आहे या कातकरी पाड्यावर याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट बघूया। सुमारे 250 ते 300 लोकवस्तीचा पाडा। इथे नळ पोहोचले पण पाणी नाही, त्यामुळे ग्रामस्थांना दूषित पाण्यावरच अवलंबून राहावं लागतंय। आमच्या आरोग्याचा प्रश्न पण मोठा आहे। आम्ही दूषित पाणी पिल्यानंतर आमचे आरोग्य बिघडले जाते। लहान मुलं आहेत, त्यांना डायरिया सारखे आजार पण होतात। तर त्या दृष्टीने संबंधित विभागाने तातडीची कार्यवाही करावी आणि आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्यावी। आहे कातकरी वस्ती 2 वस्त्या आहेत आमच्या। तिथे अक्षरशः पाण्याचा आम्हाला एक थेंबही आमच्या वस्तीत मिळत नाही। म्हणजे प्रशासनाने ती अशी सोय केली नाही। दोन योजना राबवल्यात, पण आम्हाला कधी वर्षातून 2 वेळा 3 वेळा पाणी आलं असेल, त्याच्यानंतर पाणी आम्हाला दिसलं नाही तिथे। त्याच्यामुळे आम्हाला तिथे कुठे पाणी नसल्यामुळे आम्हाला एका डबक्यातलं पाणी प्यावं लागतं आम्हाला। एकीकडे जलजीवन मिशनचे गोडवे गायले जातात, तर दुसरीकडे रात्रीच्या अंधारात डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणणाऱ्या महिलांची, लहान मुलांची पायपीट अजूनही सुरूच आहे। एकीकडे उन्हाचा वाढलेला तडाखा आणि दुसरीकडे डबक्यातील अधिकचं दूषित होत चाललेलं पाणी। त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न हा अधिक गंभीर बनलाय। परिस्थिती आहे पाण्याची। पाण्याची काय, आमच्या एवढे लांबून आणायचं पाणी, 1 मीटर तिथून आणायचं पाणी, तर बारीक बारीक पोरं आम्ही टाकून जातात, तर वेळ आम्हाला होतात। कामाची पण खोटी, आमची मजुरी पण जातात, सगळ्यांना जातात। कपडे धुवायला नाही पाणी मिळत पोरांना, का नाही अंग धुवायला पाणी मिळत, का नाही प्यायला भेटत का नाही। एकंदरीत पाहायला गेलं तर आम्हाला आता खूप म्हणजे पाण्याची मोठी टंचाई आहे। त्यामुळे आमच्या जीवनावरती खूपसा म्हणजे बदल झालेला आहे। म्हणजे आमचे दैनंदिन जीवनचक्र असतील काय, ते पूर्ण बदलून गेलं आहे। आम्हाला पाण्यासाठी 1 किलोमीटर अंतराच्या आसपास जावं लागतं आणि तिकडे डबक्यातलं पाणी आम्ही पितोय। ते कधी गुरं पिऊन जातात, तेच पाणी आम्हाला घेऊन यावं लागतं। तर अशा पद्धतीची परिस्थिती आहे। आम्ही संबंधित विभागाला वारंवार सांगूनही याच्यावरती काहीच कार्यवाही केली जात नाही। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या, मात्र प्रत्येक वेळी मिळाली ती फक्त आणि फक्त आश्वासनं। आज लोकांना पाणी प्यावं लागतं। 2 दिवसापासून बातम्या चालतात, त्या सरपंचाने अजून इथे येऊन तो धबका बघितला नाही किंवा काय योजना करायची, काय उपाययोजना करायची ते अजून त्यांनी सांगितलं। ग्रामसेवकाला विचारलं तर त्या ग्रामसेवकांनी मला स्वतःला सांगितलं की ग्रामपंचायत ही स्वतंत्र ग्रामपंचायत आहे, त्यावर पंचायत समिती काय करू शकत नाही। मला एवढंच सांगायचं, पंचायत समिती काय करू शकते। तात्काळ स्वच्छ पाणी पुरवठा सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला। एका बाजूला विकासाच्या घोषणा आणि दुसऱ्या बाजूला डबक्यातील पाण्यावर जगणारे आदिवासी बांधव। विवळवेढेतील हे चित्र केवळ धक्कादायक नाही, तर प्रशासनाच्या उदासीनतेचं जिवंत उदाहरण आहे। जी जलजीवन मिशन योजना आहे, त्याची टाकी बांधण्यात आलेली आहे। ते नळ कनेक्शन घरापर्यंत दिलेले आहेत, पण त्याला पाणीच येत नाही। ते नळ सुद्धा कोरडे आहेत। त्याच्यामुळे इथून जे ग्रामस्थांना आहे ते अक्षरशः अगदी डबक्यामधलं पाणी आहे ते प्यावं लागतं आणि त्याचमुळे ही जी पाणी योजना आहे ती लवकरात लवकर चालू करावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून करण्यात येते। कॅमेरामन शैलेश सह मी संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर।